गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा व्लॉग माझ्या ब्राईड टू बीचा असणार आहे, कारण की नेक्स्ट महिन्यात लग्न आहे. 30 दिवस पण बाकी नाही आहेत लग्नाला. सो जो माझा ग्रुप आहे, ज्यांना तुम्ही नेहमी बघतात, मी ट्रिप्सला जाते वगैरे ब्लॉग्समध्ये, सो त्यांनी माझ्यासाठी ब्राईड टू बी प्लॅन केलं आहे. मला एवढंच माहिती आहे, कारण की त्यांनी मला इतकंच सांगितलेलं आहे. आणि नेहमीसारखं अगेन मला लोकेशन नाही माहिती. सो मी त्यांना यावेळेस विचारलं नाही. यावेळेस मी ॲक्च्युअलमध्ये नाही विचारलं की तुम्हाला काय करायचं, कसं करायचं, तुम्ही बघा. आणि लग्नाआधीची माझी लाईक यांच्यासोबत एक लास्ट ग्रुप ट्रिप पण असतं, आणि त्याच्यानंतर लग्न झालेलं असेल मग तसेच ट्रिप्स आम्ही करू. तर आता मला जरासं असं रिग्रेट होतं आहे की मी आधी जास्त ट्रिप्स केल्या पाहिजे होत्या. सो आता बघू आजचा दिवस कसा जातो आहे, काय काय करतं आहे, आणि मे बी थोडंसं असं इमोशनल वाटेल मला. सो गाईज, प्रचिती, हाय, नीरज आणि वैभव फुल सेट आलेला आहे गॉगल. आता आम्ही निकिताला पिक करतो आणि आम्ही जातो. ए, लोकेशन काय आहे? मम्मी मला काल विचारत होती. बघितलं, यावेळेस माझी चूक नाही हा, मी आधीच क्लिअर केलं इंट्रोमध्ये. नेहमी चूक असते, यावेळेस ह्यांचं होतं. माझी चूक नाही, बघ किती ऑनेस्टली मान्य केलं. आणि म्हणजे आधी माझी चूक असेल. हां, ते मी बोलून झाली आहे. एक सामान टाकायला एवढी माणसं आहेत कामाला. निघायचा? हो, चला. चला निघायचं आपण. हो. अरे पण त्या तरी खाणीत राहतात ना रे, म्हणजे बकरी खूप 5 स्टार मध्ये नाहीत राहत. ए, नक्की कुठे हे तुला शोधायचं, आम्ही नाही सांगणार तुला आता काय आपण शोधायचं? कुठे आहोत. बोलली ना मी लोणावळा. ओके, हा, लोणावळा म्हणजे पहिला मी खंडाळा बोलली, मग मी लोणावळा बोलली. रिॲक्शन घेऊ आपण. बाई, पण मला इथून मी पूर्ण ज्या रूटने आले तो रूट बघून मला कळलं की ह्यांनी काहीतरी मस्तपैकी बुकिंग केलेलं आहे. कारण की हे बघा, हे असं सगळं. आणि गाईज, आम्ही फायनली पोहोचलो आणि मला लोकेशन कळलं, मगाशी सांगितलं मी लोणावळा. सो ह्यांना यार ती चौघांना ना पूल इतका आवडतो ना, काय माझ्यासाठी जरी गेलं तरी त्यांनी आधी ह्याची सोय केली आहे. इथून आतमध्ये आल्या आधी साहेबांनी आणि या सगळ्या मॅडम लोकांनी हे बुक केलं. बट नाईस चॉईस. हे बघा, आल्या जात आहे पाण्यात डायरेक्ट. जा, चला, तुम्हाला तेच पाहिजे मला माहिती. डायरेक्ट. पण काय, कोण बोललेलं की खोल नाहीये? खोल नाही. ओ, खोल नाही. मी तर माहितीये का, वर न येता अशी डायरेक्ट जाऊ शकते खाली. करूया आज करा. मस्त मजा आली आहे. माझं ब्राईड टू बी. आता मला माहिती आहे, म्हणजे मला हिने सॉरी म्हणजे हिने मला जेवढी हिंट दिली आहे ना, त्याच्याने मला माहिती आहे. पण ठीक आहे जा. झोपायला पण आहे गाईज. भाई काय मस्त केलंय. ते नंतर इकडे बघ नम्रता. म्हणजे आम्ही तेवढे सारे ट्रिप्स केले, पण पहिल्यांदा असं काहीतरी वेगळं प्लॅन केलं. हो, ह्यांनी प्लॅन केलं. मला मजा वाटते असं. आता येऊन झोपला का काय? आता मला असं वाटते की मी ते दुबईमध्ये ॲडव्हर्टाईज करतात ना, तसं आहे पहिला बेडरूम. हो. येस, इकडे कोण झोपेन त्याला झोपायचं आहे. हा आहे दुसरा बेडरूम. मला कसं आहे, मी आणि आम्ही मुली झोप बघू. आणि हा काय बेडरूम आहे का? हो, 3 खालती आहे बा एक बेडरूम. हो, नाही आहे, माझ्या खाली आहे. आमची स्पेशियस बॅल्कनी. खालच्या बेडरूम मध्ये नको झोपूया आपण, वरच्या वरच्या चांगलं. एक मुलांचा एक मुलींचा. हां. सो मला खूप आवडलं. मला घरापेक्षा जास्त हे आवडलं की ह्यांना ही आयडिया सुचली की मला आता असं वाटतं आम्ही एवढ्या 11 वर्षात असं काय नाही केलं. मला ह्याचं रिग्रेट आहे. पैसे नव्हते आमच्याकडे तेव्हा. अरे वैभव, तिथे काय करतो? आम्ही अख्ख्या घरात शोधलं तुला. हाय कर सगळ्यांना. हां, चल या आता. झालं. आणि हा पूल आहे वरतून. ही आमची गाडी. तर बाहेरचा व्ह्यू पण तिथे मस्त मस्त.
म्हणजे आता मला असं उद्या लगेच सकाळी जायचं मन नाही करत आहे. अजून 2 दिवस राहायला पाहिजे होतं ना यार. म्हणजे असं असतं माणसांना एवढं भेटलं ना, सॉरी मिळालं ना की अजूनची अपेक्षा असते लोकांची. ती म्हणते टेरेस नाही का, म्हणलं एवढं मिळालं ना की अजून अपेक्षा असते. आणि हा एक इथे यांना कोणाला झोपायचं नाही. घे, तुला पाहिजे होती अजून एक घे. ऑर्डर करू, मग थोडं खाऊ, थोडं चिल करू, आरामात बसू आणि झोपून जा. नाही मग हा थोडं सनसेट झालं की मग पूलमध्ये जाऊ. करणार आहे बॅगेतून काढणार. काय करतोय हा मुलगा? हा मुलगा करतोय काय? मी त्याला अरे अरे बापरे, नीरज फुल तयारीत आलेला आहे. गाडी म्हटल्यावर काय? सो गाईज मी तयार झाले. यांनी मला सांगितलेलं की लिस्ट लिहून दिलेली की हे कपडे आणायचे आहेत, हे आणायचं आहे, ते हे आणायचं आहे. मग आता ते लोक मला बोलले ड्रेस घाल. सो मी आता ड्रेस घालून थांबली आहे, तयार झाली आणि हे लोक हलती गायते करताय. ह्यांचा पूर्णपणे मला आवाज वरती येतो आहे, पण फक्त एवढंच की काय बोलतात नक्की ते मला कळत नाही आहे. सो मला अंदाज आहे की काय करतायत. ह्यांचा नक्कीच काहीतरी काय बोलतात ते जेवण केळवण वगैरेचा काहीतरी प्लॅन असणार आहे. पण हेच की आता ते लोक कसं सजवत आहेत, काय सजवत आहेत, त्यांनी मला वरतीच थांबायला सांगितलं. स्वतःच काहीतरी करते, स्वतः ओरडले म्हणजे यांनी काहीतरी केलं. आता मला अजून म्हणजे माझ्यासाठीच करतायत, पण असं मला असं होतं आहे यार, हे लोक इतकं करतात. मला आत्ताच इमोशनल झालं होतं. बापरे, मला असं. आणि काय आता मला समजत नाही काय बोलू नाही. इतकी मेहनत घेतात, मला तर कसं तरीच वाटतं. ए, परत वर घेऊन जा. इन्स्टामार्टवाला आला. हॅलो. ते बंद करा. फर्स्ट ऑफिशियल केळवण आहे. आणि म्हणजे मला जेव्हा ही बोलली की ड्रेस घालायचा तर मला कळलं केळवण आहे. पण एवढं सगळं सजवून वगैरे विचार करून आणि नॉनव्हेज. त्यांना विचार हे कोणी बनवलं? मी नाही हा तू हा पुरणपोळी निकीने बनवून आणली आहे. निकीने फार मेहनतीची कामं केली आहेत यार. चिकन पण निकीने आणलंय. मी आणलंय गुलाबचं, ते पण मी आणलंय. भाई पोरींनी मेहनत केली का? हे पण मासवडी मम्मीने बनवली आहे बाबा. काकींना सांगते थँक्यू. हा निकीने आणलंय. निकीने आणलंय. आणि हे सगळं हे लोक बोलत आहेत की यांनी बनवलेलं आहे. सो एवढा विचार मला कळत नाही असं इमोशन्स. ठीक आहे, थँक्यू. तुला मी घे, तू खा एक घास. तुला मी घेते. मला फोटो पहिलं ते असंच करू आहे का? पण नाहीये ना काहीच. कायच नाही. आपला ह्याचा फोटो काही खाऊ का? पटापट खायचं मला. चला चला. काहीतरी असंच घेऊ. असं टाक. दिवाला आहे ना. अजूनपर्यंत मला हिट नाही करत आहे. अरे यार, करेल करेल. थांब. नको आहे. काय खाणार तू? सगळं लावलं. गोड गोड खाणार? गुलाबजाम. गुलाबजाम. हो, चमचा लागेल. थांब मी आणते. थांब. पॉज. पॉज पॉज पॉज. कसं करू? बिना मिक्स, ते रेडी मिक्स असतं ते. कसे झाले? नरम. बस. वैभव श्रीखंड पुरी चालेल आणि तू वडी चालेल खाली. इकडे बघ यार, गुलाब काय घालू तुला? काय पण आवड.
यार पानं वगैरे पण आणले मी, एक एक गोष्टी हळूहळू नोटीस करते. जा, कोण जात दे. जा वैभव. नाही तुम्ही नुसतं चारलं तरी त्या चालेल. मुली आहेत ना, तू काय सांगणार मला? वैभव श्रीखंड पुरी चार. हा पुरी सोबत चार. तू मला हे नॉनव्हेज चालू शकतोस. वा, छान छान. चला पटापट करूया, मग माझ्यासोबतच बसा. हो हो. तू काय करत आहे? चिकन. की बाबा तू नॉनव्हेज सोडू नकोस. मग काय नॉनव्हेज नाही सोडायचं नम्रता. सांगितलं. मी किती मस्त. आमच्या ग्रुपच्या 2 सुगरण मुली एकदम फुल डब्बे वगैरे. सगळं संपवायचं आहे, सगळं संपवायचं नाही. गुलाबजाम फक्त तुम्ही संपवा. का? मी स्वीट कट डाऊन अरे आता मी कसं डाएट करायचं गाईस? हे लोक मला म्हणतात डाएट कर. डोमलाचं डाएट करायचं. हाडू घालून. केळवण मी डाएट नाही होता. फाई मला आता श्रीखंड हवंय कोणाला? मला आवडतं. स्कूलमध्ये चाललोय. निकी चल. काय गेले असणार ते लोक. तिला पण तेच माहिती आहे जे आपल्याला माहिती आहे. नाही तिला नाही माहिती. तुला कसं वाटतंय? वाटतंय ना? अरे एवढंच आहे. तुला ढकलू नको ये. आम्ही हेही काम करतो. भंगार माणसं आहेत ती लोक. काही कराय म्हणजे काही अगदीच. नाहीये, हो. काय करताय? हो, हो, हो. बरोबर good. अरे Nice, nice, nice. माझा हात. पुरंदरची. लावा ना आपली पण गाणी. हो हो, हे दोघं काय वाटतं. माहिती आहे, मी बोलली ना तिकडे एकदम असे. हा चल चालू. रचिती पुढे आलीस, नीरजला टेकलीस. पाठी जा. दुसऱ्या गाडीवर ये ना. अरे खरंच ये ना. मी आता सोडा, आता सोडा. पूलमधून आलो आणि असं झोका घेत बसलोय. मस्त असे आमच्या काय बोलतो, आमच्या नाही सगळ्यांच्याच चंद्राच्या खाली. तू त्या शॉर्ट मध्ये यार मला असं वाटतं आजची रात्र संपूच नाही. आम्हाला दोघींना. हो, हे नाही. मी ढकली ना माझा पाय चिमटेल. त्याला करू दे, त्याला सेपरेट घेतलाय. तू करतोय. मी पेमेंट करतोय आणि काही ना काहीतरी उचलतायत. त्यांनी पहिला पेमेंट करून झालं सामान घेतल्यावर, मग मी बोलली मला काहीतरी पाहिजे, मग परत त्यांनी केलं. मग परत हे करून झाल्यावर मला मुंग पाहिजे. हा मग नशीब ते ते लहान बाळांना घेऊन जातात ना ते त्याला असं झालं मी काय बघू आणि काय नको. असं आरामात सगळीकडे असे सगळे स्टॉल्स बघत चाललाय. कशी लागत असेल. सो आम्ही बाहेर जाऊन आलो, असंच एक राऊंड पण मारला आणि सगळ्यांना खायला पण काय काय घ्यायचं होतं. सो मग आम्ही खायला वगैरे घेतलं. इथे आलो आणि यांनी परत मला सांगितलं की तू काहीतरी घाल. त्यांनी मला असंच काहीतरी घालायला सांगितलं. मग मी ते घातलं. आता हे लोक सगळं तयारी वगैरे करत आहेत कारण की त्यांना परत सरप्राईज द्यायचं आहे. सो मग आता बघू काय आहे. दुपारचं तर एकदम मस्त होतं
आणि आत्ता ब्राईड टू बी आहे. सो आता बघ तोपर्यंत मी इथेच टाईमपास करते. हे लोक सगळं सजवतील, स्वतः तयारी करतील, तोपर्यंत मला इथेच या बरं. थांब इथे स्वतः. भाई झालंय. Congratulations on मस्त मस्त खूप मस्त having your wedding. मस्त. ग्रुप मधलं पहिलं लग्न आहे. यार तुम्ही लोकांनी खूप जास्त एक्सपेक्टेशन्सच्या वरती नेलं आहे. म्हणजे मला आता असं झालंय की बस झालं. म्हणजे बस बस मग नाही तर जमलं असं. Good. बसा. हो ए थांब एक दिवशी. बरं. ना तू असं ते बलून्स ते जाऊ दे कसे पण. ते काढते फोटो हा, हा. व्हिडिओमध्ये. फोटो काढते ना. हा मी असंच रॅन्डम क्लिक. ए गाणं लावा काहीतरी. येस ऑफकोर्स. ठीक आहे. भाई साहब हे असं नाही की फक्त माझीच तयारी केली, त्यांनी स्वतःसाठी पण सगळी सोय केलेली हो आहे. हो ब्राईट येस. ते घालू आता सगळ्यांसाठी म्हणजे सगळ्यासोबत जे जे ब्राईड यार, प्रत्येकाबरोबर आपलंही पहिलं नेक्स्ट टाइम मिस्टेक नाही. क्राऊन क्राऊन तू Crown घे ना तू, बाय तू. माझी. मी पण ती मला म्हणते असं असं. मी म्हणलं हा बरोबर असंच. बसून मला तुम्ही त्याच्यापेक्षा लाटणं आणि गॅसच द्या आता. माझं फिक्स नाही होणार. मागे गेला. तो हेअरबँडच आहे. नाही पण आता बरोबर लावलाय तिने तो. हा हा बरोबर आहे आता बरोबर आहे. हे घ्यायचाच व्हिडिओ. हे आमच्या लाईट कुठे फोन करायचा. अमित करू फोटोज ठीक आहे. काहीतरी म्हणत होती. थांब 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 फोनवर आहे. नाही काय करू. असं तुम्ही असं चल चलो वी आर वेटिंग. हे टाळ्या वाजवा. Congratulations. आता मी स्वतः खाणार हा. तू नेहमी स्वतःच नाही. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे. एक साल लड़की मिली नहीं, सब भूल गई. मस्त मस्त. हा बघ ना तो व्हिडिओ कंटिन्यू का काढतोय. मी काढले फोटो पण. हा तुझा बघ ना येत आहे की नाही परफेक्ट. सो माझं ब्राईड टू बी झालं. यांनी सगळ्यांनी खूप जास्त छान केलेलं. म्हणजे मी जसं रील्समध्ये वगैरे बघायची, व्हिडिओजमध्ये बघायची, तर मला असं वाटायचं की ठीक आहे माझं होणार आहे, मला माहिती होतं. पण कसं एवढं असं एवढी मेहनत टाकून आणि इतकं
बोलतात ना असं वाईबवालं एस्थेटिक असं काही करतील. मस्त मला खूप आवडलं. आणि मेन म्हणजे मला सगळं असं लाईट्स बंद करून त्या ज्या लाईटी होत्या तसं पाहिजे होतं. आणि त्यांनी न सांगता, काहीच न सांगता स्वतःचं स्वतः केलं. मला फक्त सांगितलेलं की हे कपडे आण, हे कपडे आण, हे कपडे आण, बस. सगळं सिलेक्ट पण मोस्टली ह्यांनीच केलं. म्हणजे प्रचितीच बोलली की असं कपडे आण त्या गोष्टीसाठी. आणि केळवण पण फर्स्ट केळवण आणि पहिलंच ब्राईड टू बी झालं माझं. खूप सुंदर त्या लोकांनी केलं. सो मला असं पटकन आल्यावर बघितल्यावर असं खूप असतं काय काय सो आता आम्ही खायला बसलो आहे फायनली. सगळं झाल्यावर फोटो काढल्यावर रील्स काढल्यावर भयंकर काय काय केल्यावर आता होतो. सो आता आम्ही उद्या निघणार आहोत. आता आम्ही रात्री असंच बसू, गप्पा मारू. अँड मेन म्हणजे मला बाहेरच जेवायला बसायचं होतं. आम्हाला एकदम असं मस्त आकाशाच्या खाली आम्ही असं. तो चंद्र गेला का मावळला? हो गेलाच, दिसतच नाही. त्याच्यासाठी मी बसली पण तो दिसेच नाही. सो आता आम्ही जेवतो आणि उद्या सकाळी मी निकिता थँक्यू, प्रचिती थँक्यू, वैभव थँक्यू, नीरज थँक्यू. येस. सो गाईज आम्ही फक्त 2 तास झोपलो. 4 का 4:30 आणि आम्ही 6ला उठलो. आम्हाला निघायचं. तर या सगळ्यांचं लॉग इन आहे. सगळे झोपेत आहेत. गुड मॉर्निंग. मी पण झोपत होती. सो ठीक आहे. आता असंच मग आमची ट्रिप मस्त झाली, मज्जा गेली आम्ही. पण आता मला लग्नानंतर यायला भेटेल जवळजवळ खूप टायमाने. बघू. आता एकेकाला नीरज असं सोडून घरी जाणार आहे. सो आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. बाय. हे पोरांना बाय करा. बाय बाय. नीरज नीरजचं बाय बिचारा चालवतं गाडी चालवतं. चला बाय बाय.